अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आपल्या स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये, कुठल्याही संकटासमोर गुडघे टेकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात. आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. फक्त हे 2 मिनिटाचे संदेश नक्कीच तुमच्या जीवनात मार्ग दाखवून देतील. चला तर मग शांतपैकी खालीलपैकी एका पर्यायाला स्पर्श करा आणि बघा स्वामी आज तुम्हाला कोणतं मार्गदर्शन करत आहे. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, काही गोष्टी अंतःकरणातून सांगत आहे. जीवाचे कान करून ऐका. माझा करण्यामध्ये वेळ निघून जातोय. एकदा तरी आपलं म्हणून मला साथ घाल. प्रत्येक गोष्टी पुढे देवी लीला आहे. प्रत्येक गोष्टी कारणाशिवाय घडत नाही. दररोज 1 घंटा तरी तू तुझ्या देवासाठी दे. तुझ्या मनातील गुपित मी पाहतोय आणि विश्वास ठेव. समोर उभा असलेल्या संकटापेक्षा आपल्या पाठीशी उभी असलेली शक्ती मोठी आहे. त्या शक्तीने समस्येचे उत्तर कधीच तयार केला आहे. तू मात्र मुखात अखंड नाम घेत प्रामाणिक प्रयत्न कर. बघ विजय तुझाच आहे. आणि इतकी काळजी करू नको. लक्षात घ्या, मनुष्याच्या आयुष्याचं गणित कोणालाही उलगडलं नाही. कारण नीतीच्या मनातलं कोडं आजपर्यंत कोणाला सुटलं नाही. जर सेवा केली आहे तर वेळ आल्यावर त्याचे फळसुद्धा मिळणार आहे. तू फक्त स्वामीवर विश्वास ठेव. संकट असू दे किंवा संकटाचा पहाड, स्वामी महाराज त्यातून तुला अलगद बाहेर काढतील. बाळा, तुझे हजारो अपयशाची परतफेड तुझं एक यश येईल. त्यामुळे काळजी करण्यात वेळ वाया न घालवता न थांबता प्रयत्न कर. जेवढा वेळ दुसऱ्याबद्दल विचार करण्यात वाया घालवतोस तेवढा वेळ तुझ्यासाठी खर्च केला तर असं एकट्याने बसून रडावं लागणार नाही. तुझं आयुष्य तुला घडवायचं आहे आणि भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. लक्षात ठेव, जर नशीब काही चांगलं देत असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात ही अशक्य गोष्टीनेच होते. आपण फक्त लक्षात ठेवायचं, चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कधीही कमी होत नसतो. अर्थातच कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. दुःख आले तर सुख पण येईल. नशिबाची चिंता नशिबावर सोडा. अरे, इच्छा असूनही माणूस ते बदलू शकत नाही. पण उद्याच्या चिंतेने वर्तमान काळ काय वाया घालवायचा. आयुष्यासमोर येणाऱ्या गोष्टींना आनंदाने समोरचा डोळा उघडे ठेवून जीवन किती सुंदर आहे. मग तुझ्या जीवन वाईट आठवणी कधी पडद्यामागे गेले हे तुला समजणार सुद्धा नाही. एक आनंदी आयुष्य आता तुझी वाट पाहत आहे. सतत स्मरणात ठेव, पूर्वीचे ऋणानुबंध असल्याशिवाय माशीसुद्धा अंगावर बसत नाही. त्यामुळे मागच्या जन्मातील देणेकरी वैरी त्यांना त्रास दिला ते सर्व आपल्याला या जन्मी भाऊ बहीण नातेवाईक शेजारी या रूपात आपलं ऋण वसूल करतात. ज्यांना आपण मदत केली तेही या जन्मी कोणत्या न कोणत्या रूपात येऊन परतफेड करतात. मी सरळ मार्गी आहे. मी कुणालाही त्रास दिला नाही. मग माझ्यासोबतच असं का होते याची कधीही खंत व्यक्त करू नये. मला माहीत आहे तू दुःखी नाही, पण त्यामागेही काही कारण असतील. पण जसं सुखात आनंदाने जगतो तसेच तुला दुःखात सुद्धा जगता आलं पाहिजे. जेव्हा गोष्ट तुझ्या मर्जीप्रमाणे होत असते तू आनंदी असतोस. तुला तुझी सेवा फळते का त्यामध्ये सर्वस्वी देवी इच्छा असते म्हणून सगळं अनुकूल घडत असतं. पण कधीतरी तुला हवी असणारी गोष्ट तुला मिळत नाही. तेव्हाही भरपूर सेवा तू देतोस, पण तरीही ती गोष्ट मनासारखी होत नाही. कारण माझ्यासाठी तुझी सुरक्षा जास्त महत्त्वाची असते. ज्या गोष्टीने तू सुरक्षित होणार आहे ती गोष्ट तुझ्यासमोर पर्याय म्हणून येते. तिचा स्वीकार कर आणि त्रास कळेल. माझं नियोजन
तुला आत्ता नाही समजणार, योग्य वेळी समजेल. जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तर सगळं चांगलंच होणार आहे. मनात धरून चल, बाकी कसलाच विचार करू नकोस. कारण तू तुझ्या वाटेचं दुःख बघून संपवलं, तुझ्या वाटेचं सुख तुला मिळणार. कर्मावर विश्वास ठेव, आता अपेक्षापेक्षा कितीतरी पटीने जास्तच मिळणार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर पाहूया तुमच्यासाठीचे आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचं मार्गदर्शन. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, पुढील 2 मिनिटे डोळे बंद करून शांतपणे ऐक. हे 2 मिनिटाचं मार्गदर्शन तुझं जीवन बदलू शकतात. बाळा, नियती तुझ्यासोबत एक डाव खेळत आहे. मला ठाऊक आहे, तुझ्या मनात वाईट विचार येत आहे. त्याची मनस्थिती नीट नाही. काय करू, कसं करू, कसं होत आहे. माझं नाव स्मरण कर, मार्ग आपोआप खुले होतील. लक्षात घे, जर वारा हवामानाची दिशा बदलू शकतो तर मनापासून केलेली प्रार्थना तुझं नशीबसुद्धा बदलू शकते. आणि इतकं गंभीर होऊन जगण्याची काही गरज नाही. हे विश्व करोडो वर्षापासून आहे. इथे कित्येक आले आणि कित्येक गेले, पण कोणासाठी कोणीही थांबलं नाही. जे व्हायचं ते होतच राहणार. तुम्ही विचार करून मनासारखं घडणार नाही. जाणारे गेले, येणारे येतील. तू फक्त तुझ्या निर्णयावर ठाम राहा आणि विश्वास ठेव. प्रार्थना कधीच वाया जात नाही, पण तुम्ही योग्य वेळेची वाट पाहत नाही. त्यामुळे ज्या गोष्टी मिळणार होत्या त्याही मिळत नाही. संयम ठेवा, प्रत्येक गोष्ट तुझ्या मनाप्रमाणे होणार आहे. लक्षात घे, तू देखील माझं प्रतिरूप आहे. फरक इतकंच की मी जातो आणि तू जाणार नाहीस. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. लक्षात घे, ओंजळीत बसेल एवढं नक्की घ्या. सांडण्याआधी ते वाटायला शिका. बघ, तुझं असं केलं तर तुला कधीच काही कमी पडणार नाही. तुझ्या प्रवासातल्या प्रत्येक पावलाबरोबर माझी सोबत असेल. आणि लक्षात ठेव, अरे आम्ही पारेकरी आहोत. मनुष्याच्या सुखाचे, दुःखाचे, त्याच्या नशिबाचे, त्याच्यावर येणाऱ्या संकटाचे, त्याच्या डोळ्यातून वाहणाऱ्या पाण्याचे आणि त्याच्या ओठातून निघणाऱ्या हास्याचे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. लक्षात घ्या, आयुष्य म्हणजे सुख दुःखाचा खेळ आहे. मात्र माणूस सुखाचे क्षण लगेच विसरतो आणि दुःख मात्र आयुष्यभर कुरवळत बसतो. यशाच्या शिखरावर चढताना अपयशाची एखादी पायरी येणारच, पण याचा अर्थ त्या पायरीवरच रेंगाळत बसायचं असं होत नाही. आयुष्यात प्रॉब्लेम आहे तर आयुष्याचा एक भाग आहे असं समजून पुन्हा नव्याने प्रयत्न करायचे. समुद्राने झऱ्याला जाऊन विचारलं, झरा बनून किती दिवस राहणार? तुला समुद्र नाही का व्हायचं? त्यावर झऱ्याने शांत उत्तर दिलं, मोठं होऊन खारट होण्यापेक्षा लहान राहून गोड बनलेलं कधीही चांगलं. म्हणून दुसऱ्यासारखं जगण्याचं हट्ट करू नका. ते तुमच्या प्रॉब्लेमचं मूळ कारण आहे. ज्या दिवशी तुम्ही स्वतःकडे बघून जगाल त्या दिवशी तुम्हाला आयुष्यात प्रॉब्लेम दिसणारच नाहीत. आयुष्य फार अवघड शाळा आहे. आपण कोणत्या वर्गात आहोत हेच आपल्याला ठाऊक आहे. पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नाही कोणालाच. इथे कॉपी देखील करता येत नाही, कारण आयुष्याची प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी आहे. हातोड्याचे घाव सोसताना दगडालाही कधीही खंत वाटत नाही, कारण त्यानंतर प्राप्त होणाऱ्या दैवतपणामुळे येणाऱ्या कित्येक युगापर्यंत सारे जग त्याच्या स्मरणात नतमस्तक होणार असतं. त्यामुळे प्रॉब्लेम कधी संपणार याची वाट बघू नका. त्या प्रॉब्लेमचा सामना करा. त्यानंतर सारा जग तुमच्या समोर नतमस्तक होईल. सुखाच्या मागे धावू नका. लक्षात घ्या, सुख म्हणजे नक्की काय असतं. पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. घडून गेलेल्या गोष्टीचा विचार करण्यामध्ये आता
पुढचं भविष्याचा विचार करावा माणसाने, कारण झालं ते आपल्या नशिबात नव्हतं. पण आता इथून पुढे जे होईल ते आपल्या मनासारखंच होईल. सृष्टीचा नियम आहे बाळाचे. गेलं ते आपलं नव्हतं आणि ते आपलं आहे. ते स्वतःच्या पावलाने आता आपल्याकडे येईल. बाळा, एवढी मोठी स्वामी रूपी शक्ती तुझ्यासोबत असताना कशाला एवढं घाबरतं आहे? निश्चिंत हो आणि निर्भय हो. आम्ही आहोत तुझ्यासोबत. लक्षात घ्या, भक्ताच्या हक्काच्या आधी मी तयार असतो, पण त्याचा विश्वास आहे की मी त्याच्या हाकेला धावून येतो, म्हणून मी त्याच्या हाकेची वाट पाहतो. लक्षपूर्वक ऐक. हाच कठीण मार्ग तुला एक सुंदर वाटेवर घेऊन जाणार आहे. त्यामुळे न थांबता प्रवास सुरू ठेव. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर बाळा, मी कोणत्याही रूपात तुझी मदत करायला येऊ शकतो. त्यामुळे आता मला ओळखणं जास्त गरजेचं आहे. जोपर्यंत तू स्वतः प्रयत्न करायला सुरुवात करणार नाही तोपर्यंत आमची मदत तुझ्यापर्यंत कशी काय पोचणार? म्हणून तू पहिले प्रयत्न करायला सुरुवात कर. जीवनात येणाऱ्या संकटरूपी वादळांना घाबरून प्रयत्न करायचे सोडून देऊ नकोस. त्याऐवजी अनन्य भक्ती, अतूट अभेद विश्वास मनात ठेव आणि पुढे पुढे चालत राहा. प्रयत्न करत राहा. विजय नक्की मिळणार आहे. संयमी राहा. काही गोष्टी वेळ घेतात. परिस्थिती कितीही तुझ्या विरोधात असू दे, पण जर का तुझ्या मनात माझ्याबद्दल विश्वास, प्रेम असेल तर एक ना एक दिवस विजय हा तुझाच होणार. लक्षात ठेवा, नियतीचा डाव कधी चुकत नाही. थोडंसं सांभाळून चला. भोग संपत आले की गुरु भेटतात. आपल्या गुरुवरील श्रद्धा, विश्वास कायम ठेवावा. कोणत्याही परिस्थितीमध्ये चुकीचा मार्ग अवलंब करू नका. वेळ लागेल, पण गुरुबल पाठीशी असेल तर काही अशक्य नाही. विश्वास ठेव. माझ्यावर अवलंबून राहा आणि माझ्या प्रेमाचं सांत्वन मिळव. तुमच्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही अडथळ्यावर मात करण्याचं सामर्थ्य आम्ही तुला देऊ. विश्वास ठेवा आणि जाणून घे. स्वामी म्हणतात, येणाऱ्या काळात तू आनंदाने उडी मारशील. कृपा आणि चमत्कार काय असतात हे आता स्वतःच्या डोळ्याने पाहशील. मला माहीत आहे, शत्रू तुला हानी पोचवण्याचा प्रयत्न करत आहे, पण बाळा, मी त्या गोष्टीचं रूपांतर सुद्धा तुझ्या भल्यासाठीच करत आहे. चिंता सोड आणि आता पुढील 2 मिनिटे मी तुला काय सांगत आहे ते शांतपणे ऐक. तुझ्या सर्व इच्छा या पूर्ण होतीलच. लक्षात घे, इथे जो हिसकावून खातो तो कधीही सुखी होत नाही आणि जो वाटून खाणारा तो कधीही दुःखी होत नाही. म्हणून त्या वर्तमान काळात निस्वार्थी कर्माचा फळ लाव. कोणत्याही आशेवर किंवा कोणी मदत करेल म्हणून अवलंबून राहू नकोस. तू जे आज रोप लावणार आहे त्या रोपावर येणारे फळ हे फक्त तुझं असेल. कर्म शुद्ध ठेवा आणि हो, भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुमचं मन खरं असेल तर स्वामी कृपा होते. बाळांनो, संकटांना कधीही कंटाळायचं नसतं, त्याचा सामना करायचा असतो. तू फळाची अपेक्षा न करता अरे कर्म कर, आणि कर्म करणं हे तुझं कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणं हे तुझ्या स्वामीची जबाबदारी आहे. आता अतिशय मंगल घडी येणार आहे. आता तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होणार आहे. तुमचं आयुष्य प्रत्येक दिवशी आता बदलत जाणार आहे आणि तुझं सुवर्णकाळ लवकरच सुरू होणार आहे. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जय शिवशंकर. नमामि शंकर. शिवशंकर शंभो. जय गिरिजापती भवानी शंकर. शिवशंकर शंभो. व्हिडिओ आवडला, मार्गदर्शन मिळाला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.